नागपूर शहरात घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरीला गेलेला मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या गुन्ह्यात 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे। नागपूर शहरातील विश्वकर्मा नगर येथील रहिवासी मोहन वासुदेव अंबुलकर यांनी अजनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची बहीण अरुणा सुरेश आसलकर यांच्या रामेश्वरी येथील घरात ही चोरीची घटना घडली होती। अरुणा आसरकर आपल्या पतीसोबत 16 जुलै रोजी मुंबईला मुलीकडे गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोडा तोडून आत प्रवेश केला। चोरट्यांनी बेडरूम मधील लोखंडी कपाटातून 2000 रुपये रोख रक्कम, चांदीची गणपतीची मूर्ती, काही नाणी आणि करंडे चोरलेत। इतकेच नाही तर घराबाहेर पार्क केलेली पांढऱ्या रंगाची मारुती सेलेरियो कार MH31 EK 6810 देखील लंपास केली आहे। एकूण 2,52,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार अंबुलकर यांनी केली होती। अजनी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय। तपास पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आकाश रामटेके हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यासोबत अल्पवयीन बालक होते। पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले। कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड, पोलीस उपायुक्त रश्मिता राव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांच्यासह सिद्धांत मस्के, ओंकार बागभाई, नितीन सोमकुंवर, अश्विन सहारे, नरेश रावणकर, मनीष मलमे, संतोष नल्लावार आणि रेश्मा खान या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली आहे। पोलीस स्टेशन अजनी येथे 311/2025 अशा प्रत क्रमांक दाखल झालेला होता। नमूद गुन्ह्यामध्ये एक हिरो होंडा 2 व्हीलर चोरी गेल्याची माहिती आम्हाला मिळाली होती। अशा माहितीच्या आधारे आम्ही रेकॉर्डवरील आरोपीस विचारपूस केली असता आम्हाला अशी माहिती पडली की पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारा आकाश नरेंद्र रामटेके याने नमूद वाहन चोरी केलेले आहे। अशा माहितीवरून आम्ही आकाश रामटेके याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडून 2 व्हीलर हिरो होंडा कंपनीचे वाहन आम्हाला मिळाल्याने नमूद गुन्ह्यास आरोपीस अटक करून आम्ही MCR केला होता। परंतु त्याला अटक केल्यानंतर आम्हाला अशी गुप्त बातमीदारात माहिती भेटली आहे की 17/7/2025 रोजी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक घरफोडी झालेली आहे आणि घरफोडीच्या दरम्यान त्यांनी एक 4 व्हीलर वाहन चोरी केलेले आहे। अशा माहितीवरून आम्ही पुन्हा आरोपीचा प्रोडक्शन वॉरंट घेऊन आरोपीस ताब्यात घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता आरोपीकडून अशी कबुली भेटली की त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी करून घराचे कडी-कोडा तोडून त्याच्यामधून गाडीची चावी घेऊन 4 व्हीलर चोरी केलेली आहे। आणि तसेच आणखीन तपासांती अशी माहिती भेटली की त्यांनी हद्दीमध्ये 4 ते 5 2 व्हीलर चोरी केलेले आहेत। तर आरोपीकडून आम्ही मेमोरंडम पंचनाम्याद्वारे 6 टू व्हीलर वाहन जप्त केले आहे व एक 4 व्हीलर वाहन, त्याच्यामध्ये शक्करदरा हद्दीमधील एक वाहन त्यांनी चोरलेले सांगितले। नमूद गुन्ह्यामध्ये आपण 2,33,000चा मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे आणि हा गुन्हा करतेवेळी आरोपीसोबत 2 विधी संघर्षग्रस्त बालक पण होते आणि आरोपीचे मोडस म्हणजे असं आहे की आरोपी फक्त मौज मजा करण्यासाठी वाहन चोरी करायचा, गाडीचं पेट्रोल संपलं की गाड्या इकडे तिकडे लावून देत होता। अशा माहितीवरून आम्ही त्याच्या मोडस ओळखून आम्ही त्याला अटक केली। ही कारवाई आम्ही माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र कुमार सिंगल सर, माननीय सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर, दक्षिण प्रादेशिक विभागाचे माननीय सर शिवाजी राठोड सर, परिमंडळ 4चे आमचे माननीय पोलीस उपायुक्त रश्मिता राव सर, अजनी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे सर व माननीय वपुनी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तपास पथकाने कारवाई केलेली आहे। तर होती नागपुरातील गुन्हेगारी विश्वातील एक महत्त्वाची बातमी। पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना अटक केली आणि चोरीला गेलेला मुद्देमालही परत मिळवला। यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होईल।